स्वागत आहे। बिहार राज्यातील बुद्धगया महाविहार व्यवस्थापना समितीत अबौद्ध हटवून महाबोधी महाविहार बुद्धाच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, गटनेते उत्तमभैया खंदारे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित, श्रीकांत हिवाळे, चक्रवर्ती वाघमारे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, देवराव खंदारे, सुनील मगरे, रोप कुरेशी, मुकुंद पाटील, मुगाजी खंदारे, चेतन वाघमारे, पीआरपीचे संजय शिंदे, मिलिंद सोनकांबळे, साहेबराव सोनवणे, तुषार गायकवाड, वीरेश कदबे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, गौतम वाघमारे, मुगाजी खंदारे, मंजुषा पाटीलसह मोठ्या संख्येने महिला मंडळ व नागरिकांची उपस्थिती होती। सदरील आंदोलन 12 ते 5 च्या दरम्यान करण्यात आले। यावेळी विविध पक्ष संघटना, महिला मंडळांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। बुद्धविहार आमच्या ताब्यात आलं पाहिजे। आमचं बुद्धविहार आमच्यात पाहिजे। कुठलं बुद्धविहार? बुद्धगयाचं महाबोधी विहार नाही आलं तर काय करणार? आंदोलन करतो। चालू ठेवणार आता, भेटत नाही तर चालू ठेवणार। या ठिकाणी आपल्याला न्याय मागण्यासाठी मुंबईपर्यंत जावं लागायले मोर्चा घेऊन गेल्या बारीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी। तर मला असं वाटते की आपल्या महाबौद्ध विहारासाठी आपल्याला इथून बुद्ध विहाराला महाविहाराकडे जाण्यासाठी पाययात्रा काढावी लागते का आहे की बंदी? का की म्हणजे आपल्याला कधी न्याय मागण्यासाठी आपण गेलो तर कधी कुठं न्याय भेटतच नाही। का की जिकडं तिकडं आपल्या मनमानी कारभार चालू आहे लोकांचे। बौद्धविहार हे गैरबौद्धांच्या तावडीतून सोडण्यात यावं, बौद्धांच्या हाती देण्यात यावं यासाठी आज जे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्यास राष्ट्रीय लिंगायत महामंचकडून मी पाठिंबा देत आहे। ज्याचं श्रद्धास्थान त्यांच्या हवाली करण्यात यावं, श्रद्धास्थानावर आपला हुकुमशाही ताबा सोडण्यात यावा। आणि खरंच जर तुम्ही अवतार समजत असताल तर आताच बंधूंनी सांगितलं की आपल्या देवाऱ्यात मूर्ती का नाही, मीही याच्याशी सहमत आहे। आणि नेहमी आपण तिथं जातो का? ज्यांनी दावा केलेला आहे किती टक्के समाज जातो याचंही चिंतन व्हावं। महाबोधी बौद्धविहार मी पाहिलेलं नाही, परंतु मी पुण्यातलं बौद्धविहार पाहिलेलं आहे की जिथं म्हणजे बौद्धांच्या हाती दिल्यानंतर विहाराचं काय होऊ शकतं, तिथं अभ्यास केंद्र आहे। विविध समाजातील लेकरं तिथं अभ्यास करतात। ज्यांना पुस्तकं नाहीत त्यांनी त्या रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर ती पुस्तिका त्यांना भेटते। इतर समाजाचेही काही तिथं अधिकारी झालेत अभ्यास करून। म्हणजे बौद्ध धर्मियांच्या हाती जर विहार दिलं तर त्याचं काय होऊ शकतं? मंदिरांची अवस्था आम्ही पाहिलेली आहे। पण म्हणूनच सांगावं असं वाटतं की महाबोधी बौद्धविहार हे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावं आणि राष्ट्रीय लिंगायत महामंचकडून मी या मागणीला पाठिंबा देत आहे। आजच्या धरणं आंदोलनाला पाठिंबा देत आहे। धन्यवाद। ही बौद्ध विहार हिंदूंच्या ताब्यात आहे। बौद्धांची मागणी, आमची मागणी आहे की आमच्या ताब्यात यावं। या देशामध्ये अनेक लढाया झाल्या, धर्माच्या लढाया झाल्या, परंतु एक लढाई आपल्या सगळ्यांनी आपली पाहिलेली आहे, इतिहासामध्ये नोंद आहे। परंतु आपल्या डोळ्यासमोर एक लढाई झाली आणि ती म्हणजे बाबरी मस्जिदची झाली। बाबरी मस्जिदची लढाई झाली आणि हा वाद पूर्ण देश वेटील धरून या देशामध्ये बाबरी मस्जिदची प्रकरण आपण बघितलं। कार्यसेवकांनी एक एक वीट घेऊन त्या मस्जिदीवर चाल केली। मस्जिद नेस्तनाबूत झाली, मस्जिद पाडल्या गेली आणि पाडल्याच्या नंतर त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात गेलं। ते राम मंदिर बांधत असताना त्या ठिकाणी जे उत्खनन झालं, खोदण्यात आलं, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल आपल्या भारतातल्या हिंदुत्ववादी
मीडियाने मात्र त्या बातम्या दाखवल्या नाहीत, त्या ठिकाणच्या उत्खननामध्ये बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या. बुद्धांच्या मूर्त्या सापडल्यात म्हणून ते विहार, ती जी मस्जिद आहे ती बौद्ध विहार होतं आणि ते बौद्ध विहार, त्या ठिकाणी बौद्ध विहार असलेलं ते मस्जिदीचं उद्ध्वस्तीकरण करून त्या ठिकाणी राम मंदिर साकेत नगरीतलं साकेत विहार ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलं. आमच्या पुढं तोही धोका आहे, आमच्या पुढे तोही धोका आहे, कारण तुम्ही आमच्या डोळ्यासमोर केलेला आहे. अनेक प्रश्न आहेत. प्रश्न असाही उपस्थित होतो की बुद्ध विहारच्या समितीमध्ये हिंदूंचे 4 आहेत, बौद्धांचे 4 भिक्षू आहेत आणि तिथला कार्याध्यक्ष सचिव हा कलेक्टर आहे. तर मग बाबरी ज्या ठिकाणी तुम्ही आज राम मंदिर बांधलंय त्या आमचा प्रश्न आहे की त्या राम मंदिरामध्ये सुद्धा असंच करा. त्या ट्रस्टमध्ये सुद्धा भिक्षू घ्या, त्या ट्रस्टमध्ये सुद्धा मुस्लिम घ्या, त्या ट्रस्टमध्ये सगळ्या धर्माचे जातीचे लोक घ्या. तुम्ही नाही करू शकत. मंडळाचे कार्याध्यक्ष यांनी सांगितलं की लॉंग मार्च, दादा लॉंग मार्च नका, लय लांब येते, तेवढं सक्सेस नाही होणार आपल्याला. कारण कसं आहे, जर भंतेजीनं त्या ठिकाणी जर सर्वांना जर सांगितलं की या बुद्धगया या ठिकाणी आपल्याला अशा अशा पद्धतीचा एक मोर्चा किंवा एखादं अधिवेशन घ्यायचं आहे, तर आपापल्या पद्धतीनं लोक त्या ठिकाणी जमतील, सर्व भारतातून लोक त्या ठिकाणी जमतील असं मला वाटतं. आणि एक तिथल्या सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आजचं हे आंदोलन पुरतं मर्यादित नसून संपूर्ण आज आपण पाहत आहोत त्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातूनही या धरणे आंदोलन असो, मोर्चा असो, हे चालू आहेत. हे तर आपला हा दुसरा टप्पा आहे. कारण याच्या अगोदरच भंतेजीनं मला वाटतं 8-15 दिवसापूर्वीच राष्ट्रपतींना भिक्खू संघांच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि आज आपल्या पुण्यातून सर्व बौद्ध बांधवांच्या वतीनं आपण निवेदन देणार आहोत. आणि यापुढे हे आंदोलन असंच तेवढं ठेवायचं आहे आपल्याला. या आंदोलनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. संपूर्ण देशामधील सर्व बौद्धांच्या वतीनं बुद्ध विहार, महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे, यासाठी देशभर आंदोलन चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पूर्णा शहरात पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर आणि भदंत पय्यावंश यांच्या नेतृत्वामध्ये आज पूर्णेतील आणि पूर्णा परिसरातील बौद्धांच्या वतीनं सकाळपासूनच धरणे आंदोलन करण्यात आलं आणि या धरणे आंदोलनामध्ये निश्चय करण्यात आला, संकल्प करण्यात आला की जोपर्यंत महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, ते सातत्यानं चालू राहणार आहे. बुद्धगयेचा जो ताबा बौद्ध भिक्षू आणि ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे, ही सरमिसळ होता कामा नये. संपूर्ण बौद्ध विहाराचा, बुद्धगयेचा ताबा हा बौद्ध समाजाच्या हातामध्ये असला पाहिजे, बौद्ध भिक्षूंच्या हातामध्ये असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी बौद्ध गयेमध्ये, बौद्ध विहारामध्ये चालणारे जे काही चुकीचे पायंडे आहेत, पिंडदान करणे, त्या ठिकाणी अबौद्ध लोक जे करत आहेत, त्या ठिकाणचे जे ब्राह्मण करत आहेत, ते बौद्ध संस्कृतीला डाग आहे, ते बौद्ध संस्कृती बदनाम करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे बौद्धांच्याच ताब्यामध्ये बुद्ध विहार, महाविहार बौद्ध गयेचं असलं पाहिजे. त्यासाठी या अगोदर ही आंदोलन झालेली आहेत, परंतु आता जे आंदोलन होणार आहे ते केवळ राज्यव्यापी नसून ते देशव्यापी आंदोलन असेल आणि अखंडितपणे ते आंदोलन चालेल. अशा प्रकारचा कार्यक्रम पूज्य भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्रामध्ये आखला जात आहे आणि संकल्प केला जात आहे की या आंदोलनामध्ये प्रत्येक घरचा बौद्ध या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि प्रसंगी वेळ पडला, गरज भासली तर महाराष्ट्रातून 5 ते 10 लाख लोक बिहारमध्ये धडकतील आणि बिहार सरकारला हे विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या अशा प्रकारचा आग्रह करतील असा संकल्प आजच्या या धरणे आंदोलनामध्ये सगळ्यांच्या वतीनं करण्यात आला। त्याचबरोबर सन 1949 मध्ये जो कायदा केला BT-MT ऍक्ट तो रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आज या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी आदरणीय बनतेजी व सर्व समुदायामार्फत जे निवेदन बुद्धगया येथील विहाराचे निवेदन जे प्राप्त झालेले आहे ते मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास व राष्ट्रपती महोदयास तात्काळ सादर करण्यात येईल अशी ग्वाही देतो। धन्यवाद।